शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे यासाठी बच्चू कडू यांच्यासह राजू शेट्टी, अजित नवले, रविकांत तुपकर आणि महादेव जानकर या शेतकरी नेत्यांनी आंदोलनाच्या हत्यार हे उपसलं होतं। त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक बोलावून या सर्व नेत्यांची चर्चा करत येत्या 30 जून 2026 पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले आहे। दरम्यान बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। आपल्यासोबत बच्चू भाऊ आहेत। भाऊ, सगळ्यात आधी तर तुमचं खूप खूप अभिनंदन। तुमचे सगळे सहकारी आहेत, त्या सगळ्यांचं अभिनंदन। कारण कोणतेही सरकार येत होतं ते सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं सांगत होतं, पण कोण तारीख सांगत नव्हतं, कोण करेल असं सांगत नव्हतं। तुमचं खूप खूप अभिनंदन। कसं वाटतं याकडे? खरं तर तुम्ही पहिले पत्रकार आहे का त्याच्यातला किंतु न विचारता डायरेक्ट अभिनंदन केलं, तुमचं धन्यवाद। आखरी समिती ही नाममात्र झालेली आहे आणि कर्जमुक्तीची तारीख घ्यायला आम्ही आलो होतो। आमचं मी रायगडाला बसलो, उपोषणाला 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केला, महाराष्ट्रभर पायपीट केली, ती तारखेसाठीच केली होती। आता तारीख दिलेली आहे। आता कर्जमाफी मिळून कशा पद्धतीने घ्यायची, किती चांगली करायची ही जबाबदारी आम्ही घेऊ। सरकारनं ते घ्यावंच लागेल आणि त्यासाठी बच्चू कडू जीवाचं रान करेल, आला टाईम तर जीवसुद्धा गमावून टाकेल। हे क्रेडिट त्या कार्यकर्त्याचं आहे, आमच्या शेतकरी बांधवाचा आहे, दिव्यांग बांधवाचा आहे, मेंढपाळांचा आहे, मच्छीमारांचा आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं सुद्धा आहे। आणि आमच्यासोबत जे नेते मंडळी उभी राहिली, मग ते राजूजी शेट्टी असेल, वामनरावजी चटप असेल, नवलेजी असेल, क्षीरसागरजी असेल, तुमचे तुपकरजी असेल, या सगळ्यांचं आहे। भाला के गले में भी सांप रहता है, आप ख्याल में रखो, जितना बोला है वो काटेगा तो कोई छूटता नहीं। कॅमेरामन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।